शहर की शांति भंग करने और दहशत फैलाने वाले शरारती तत्वों के खिलाफ राजापेट पुलिस और क्राइम ब्रांच ने संयुक्त ऑपरेशन चलाकर 17 आरोपियों को धर दबोचा है। पकड़े गए आरोपियों में 6 नाबालिग भी शामिल हैं। आरोपियों ने बीती रात शहर के विभिन्न क्षेत्रों में राहगीरों को धमकाने, व्यापारियों को डराने और खड़े वाहनों में तोड़फोड़ कर पत्थरबाजी करने जैसी वारदातों को अंजाम दिया था। पुलिस इंस्पेक्टर पुनीत कुलट, राजापेट थाना और क्राइम ब्रांच के संदीप चौहान के नेतृत्व में टीमों ने सीसीटीवी फुटेज और मुखबिरों की सूचना पर त्वरित घेराबंदी कर यह गिरफ्तारी की। राजापेट पुलिस ने अपराध क्रमांक 794/2025 के तहत भारतीय न्याय संहिता की विभिन्न धाराओं जैसे धारा 189, 191, 310, 324 आदि के तहत मामला दर्ज किया है। पुलिस ने अभिषेक सूर्यवंशी, ओम बावरी, अजय मोहोळ, विशाल गोटेफोड़े, आयुष चक्रे, जय वानखेड़े, गणेश लांडगे, प्रेम चिल्के, सूरज तायडे, अनिकेत वरघट और प्रेम वानखड़े को गिरफ्तार किया है। अन्य 6 नाबालिगों को बाल सुधार गृह भेजा गया है। शहर की शांति से खिलवाड़ करने वालों पर जीरो टॉलरेंस नीति के तहत सख्त कार्रवाई जारी रहेगी। फिलहाल फरार अन्य आरोपियों की तलाश के लिए छापेमारी की जा रही है। त्या घटनाच्या अनुषंगाने ते जो मृतक होता त्यांचे काही मित्रमंडळी त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जे केडिया नगर, शंकरनगर जो एरिया आहे तिथे मोटरसायकलवर दहशत पसरवली। त्यांनी संगनमत करून लोखंडी रॉड, दांडक्याने काही गाड्यांचं नुकसान केला। त्याच्यामध्ये तातडीने पोलीस त्या घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती हाताळली। त्याच्यामध्ये रात्री आम्ही क्राइम नंबर 794/2025 अंतर्गत धारा 189, 90, 91, 109, 311, 310, 324, 351, 52 सयपटीत 61 BNS अंतर्गत दर्ज केला। त्याच्यामध्ये तातडीने आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि रात्री जवळपास 18 आरोपी आम्ही ताब्यात घेतले। त्याच्यामध्ये 12 आरोपी जो मेजर आहे आणि 8 आरोपी जो आहे विधी संघर्षित आहे, त्यांनी त्यांचे पालकाच्या हवाला केला। आता हे जो आरोपी आहे त्यांना जो विधी संघर्षित आरोपी आहे त्यांना बाल न्यायालयासमोर हजर करणार आहे आणि जे मेजर आरोपी आहे त्यांना आता न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहे। सर याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले होते त्याच्यामध्ये अजूनही तपास सुरू आहे, लेकिन याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले होते त्याच्यामध्ये 12 मेजर आणि 8 विधी संघर्षित असे निष्पन्न झालेले तपास आहे। मी सर्वांना सांगणार आहे की कोणी अगर असं दहशत पसरवली किंवा असे संगनमत करून गाड्यांचं नुकसान केला तो ते खपून जाणार नाही। त्यांच्यावर सक्त कारवाई पोलीस डिपार्टमेंट करणार आहे। हे जो व्यक्ती आहे ते त्यांच्यावर सक्त गुन्हा आम्ही दर्ज केलेला आहे आणि याने अटक करणार, त्यांची PCR घेणार आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे, ते जेणेकरून अशी काही पुनरावृत्ती ते करणार नाही। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।